आज आपण पाहणार आहोत हिमाचल प्रदेशमधील ऑफबीट प्लेसेस. गर्दीच्या ठिकाणी न जाता आपण काय काय पाहू शकतो. चला तर मग सुरुवात करूया मनालीपासून. मनालीमध्ये न जाता आपण अटल टनल क्रॉस करून सिसू व्हॅली क्रॉस करून मनाली लेह हायवेवर दारच्या पर्यंत जावे. मार्चमध्ये खूप स्नोफॉल असल्यामुळे आपण जिस्पा व्हॅलीपर्यंत जाऊ शकतो. बाहेर बर्फ आहे. बस अशी लाईफ जगायची. आता आम्ही मनालीमध्ये पोहोचलोय पण आम्हाला काय मनाली करण्यात काय हे नाहीये. आम्ही आता डायरेक्ट अटल टनल आणि त्याच्यावरती सिसू वगैरे जाणार आहे. तर आम्हाला गर्दीचं ठिकाणी एकही करायचं नाहीये आणि ऑफबीट प्लेसेस कव्हर करण्यातच मजा आहे. हे उगाच यायचं आणि त्या गर्दीच्या ठिकाणी थांबायचं आणि त्या गर्दीचा भाग बनायचं त्याचा आम्हाला इंटरेस्ट नाहीये. छान आहे. बघू आता इकडल्या साईडला तुम्ही आता बघू शकता. बयास ना, बरोबर ना? हे रिव्हर कोणचं आहे? बयास रिव्हर आहे ना. आता आम्ही मनाली मधून वरती आलोय आणि ही आता सोलन व्हॅलीच्या एरियामध्ये आहे. चांगलं आहे इथं. बऱ्यापैकी ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी वगैरे होतात पण आम्हाला हे पण हे पाहायचं नाही. आमचं एकच टार्गेट आहे अटल टनल क्रॉस करून ऍक्च्युली आपण काय पाहिले पाहिजे इथं आल्यानंतर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. म्हणजे क्राऊडेड प्लेसेस सोडून आपण अजून दुसरं काय पाहू शकतो. चला बघूयात मग. सिसू मध्ये आल्यानंतर आता आम्ही इथं कॅफे सिसू या ठिकाणी थांबलेलो आहे. आता बघू आता काही नाश्ता वगैरे काही जेवण वगैरे करूयात. फुल कॅफे. आम्ही आता या ठिकाणी पिझ्झा वगैरे ट्राय केला. तुम्ही भट्टी पाहू शकता वेगळ्या प्रकारची. छान आहे असे भट्टी वगैरे आणि स्वच्छता क्लीननेस हायजीन सगळं मेंटेन आहे. तर आपण सिसू व्हॅली या ठिकाणी आलो तर अवश्य सिसू कॅफे ट्राय करा. बेस्ट आहे. मग स्वप्नील कसं वाटतंय? चांगलं आहे. हाँ इंग्लिश चपाती खाल्ली. जैसी कैसा लग रहा है सिसू? सिसू कैफे, दिस कैफे इज वेरी एक्सीलेंट. अच्छा है. टेस्ट बहुत अच्छा लगा इसका. व्हाइट पिज़्ज़ा. वो व्हाइट क्या? व्हाइट पास्ता. पास्ता और ये मैद्याच्या नळ्या. मैद्याच्या नळ्या खाल्ल्यात. त्याच्यात मिओनीज होतं अंड्याचं बनवलेली व्हाईट चटणी आणि चपाती पण चपाती खाल्ली आणि इंग्लिश चपाती. येस. दैट्स कॉल्ड पिज़्ज़ा. हाँ मेरा 3 डिग्री टेम्परेचर है. 3 डिग्री में हमारी ऑलरेडी टाइट हो रहा है. पुणे में 12 में टाइट होता है बट इधर सर्वाइव कर रहे हैं 3 डिग्री में. आता आम्ही इथलं सगळं झाल्यानंतर मला वाटतं बहुतेक आपण जिस्पा आणि दारच्या त्याच्यानंतर मग बघू आता पुढचं प्लॅनिंग. नमस्कार मित्रांनो,
आता आम्ही पोचलो जिस्पा आणि या ठिकाणी आल्यानंतर आता आम्हाला असं समजलं की जिस्पामधून समोर दारच्याकडे जाणारा रस्ता सध्याला बंद आहे, कारण हेवी स्नोफॉल चालू आहे तिकडं. आणि हा तो लेह पण हायवे पण आहे. सध्याला लेह हायवे बंद आहे आणि आम्ही या ठिकाणी आता पहिलेच येणार आहोत. म्हणजे मनालीपर्यंत लोक येतात जास्तीत जास्त सिसू व्हॅली. आम्ही सिसू व्हॅली क्रॉस करून केलॉंग, त्याच्यानंतर आता हे जेस्पा या ठिकाणी आलो आहे. जेस्पाच्या पुढं दारच्या अजून आहे, भरपूर आहे. पण आता तुम्ही पाठीमागं बघू शकता हा डोंगर पूर्ण बर्फाने कवर केलेला आहे. आणि जर तुम्ही इथपर्यंत आलात तर आपलं एक फ्रेंड आहे, त्यांचं नाव हॅप्पी सिंग. सो त्यांचं या ठिकाणी जिस्पा डायरीज म्हणून आहे, तुम्हाला दाखवतो मी ते. हे तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता. हे जिस्पा डायरीज यांचं रेस्टॉरंट पण आहे आणि पलीकडल्या बाजूला स्टेकेशन पण आहे. रिजनेबल रेट आहे, म्हणजे एक साधारणतः 1000 ते 1500 रुपयापर्यंत तुम्हाला रूम मिळून जाते आणि चांगले भाई. पण थंडी एकदम बेकार थंडी. तुम्हाला मी आता त्यांचं रेस्टॉरंट वगैरे दाखवतो आणि स्टेकेशन पण दाखवतो. हा मनाली लेह हायवे, तिथूनच जस्ट हे बायकर कॅफे म्हणजे जस्पा डायरीज म्हणून त्यांचं कॅफे पण आहे आणि चांगलं आहे, म्हणजे जेवणाची वगैरे सोय पण चांगली. आणि इथून जस्ट पुढं गेलं तुम्हाला कॅफे नंतर दाखवतो. पहिल्यांदा आमचा स्टे बघून घ्या भाई. ह्या ठिकाणी स्टे मिळणं लई मोठी गोष्ट आहे. थंडी असली ना बा विचारूच नका. म्हणजे आम्ही आतापर्यंत एवढं म्हणजे एकदम ऑसम ट्रिप केली. आम्ही चंदीगडवरनं निघालो आहे सकाळी. लोक मनालीपर्यंतच येतात, आम्ही डायरेक्ट मनाली अटल टनल क्रॉस करून जस्पापर्यंत आलो आहे. नेटवर्क वगैरे काही प्रॉब्लेम नाही. हे तुम्ही पाहू शकता, हे कॉटेज आहे आणि सुंदर कॉटेज बनवले. आणि आमचं जर लक असेल तर उद्या सकाळी स्नोफॉल सांगितलेला आहे. बघू आता, स्नो जर भेटला तर चांगलीच गोष्ट आहे. इथं सडनली वातावरण खूप चेंज होतं. हे डोंगर तुम्ही पाहू शकता. ही माझ्या मित्राची गाडी, फक्त आम्हाला भेटायला आलता, त्याला हायासा उचलून घेऊन आलो आहे. आणि तुम्हाला मी आता आतमधून दाखवतो स्टेकेशन कसं आहे. चांगल्या प्रकारचं आहे. ते आमचा स्टे आहे. जैसी स्टे अच्छा है, स्टे फर्स्ट क्लास ना हो. हॅपी सिंग ने मेक शुअर यू शुड गेट हॉट वॉटर टू वॉश युअर. हा बस समजलं सगळ्यांना. भाऊ इथं आल्यानंतर आहे ना डॉट एवढी थंडी आहे ना, वॉशरूमला जायच्या आधी 4 वेळा विचार करा. गरम पाण्याशिवाय वॉशरूमला जाऊ नका. आणि ते पिचकारी वालं वापरू नका. हे आमचं स्टे आहे, छान आहे स्टे. ठिकाणसाठी घेतलंय. हे आता रेस्टॉरंट आहे जेवणासाठी, छान आहे. जैसे चाय कॉफी कुछ हाँ सोप्या तू घेणार का चाय कॉफी? हाँ आता जिस्पाला पोचलोय. थोडं जरा आता जिस्पा छोटंसं गाव आहे, जरा फिरून येऊ. जैसे का दोस्त भी मिल गया इधर. भावांनो थंडी बेकार आहे. वाटतं तेवढं सोपं नाही. जैसी भाई कैसा एक्सपीरियंस है आज का? एकदम ठंडा चिल ना, और मौसम भी अच्छा है. मौसम तो भाई अपना लक रहेगा ना, कल आपने को तो स्नो मिलेगी. सुबह मिलेगी 100% चांस है ना भाई. कितना 1000 किलोमीटर ट्रैवल करके आए हमें पता है, खाली ये देखने के लिए. हे माउंटेन. सोप्या कसं वाटतंय? गारगार वाटते, लईच गार वाटते. हा लय गार आहे. चांगलं आहे. म्हणजे हा अनुभव घेतला पाहिजे एकदा ना एकदा आयुष्यात तरी. मग आता उद्याचं अजून काहीच प्लॅन नाही आमचा. आम्ही प्लॅन करत पण नाही.
प्लॅन केल्यावर कुठला सक्सेस होत नाही. चला बघू आता काय होतं पुढं. पण जिस्पा व्हॅली चांगली अरे वो स्नो आणि मेन म्हणजे तर नेटवर्क आहे, इश्यू नाही काय नाही. मोबाईलला नेटवर्क आहे आणि कनेक्टिव्हिटी चांगली, पेट्रोल वगैरे डिझेल वगैरे सगळं मिळतं आहे. यहाँ हा मित्रांनो, आता बर्फ बऱ्यापैकी चांगला आहे. आता आम्ही चाललो आहे जस्पा आणि चांगला बर्फ आहे. आणि आम्ही पहिले म्हणजे ह्या भागामध्ये आत्ता आलेलो, सगळे मोस्ट ऑफ मनाली वगैरे करून तिथूनच वापस जातात, जास्तीत जास्त सिसू. आता हे तुम्ही बघू शकता काय नजारा आहे, एक नंबर. दारच्या जिथपर्यंत अलाउड आहे कसं म्हणजे नाही का नॉर्मल पब्लिकला, शेवटच्या एंडपर्यंत आलो आहे आम्ही. आणि चांगलं आहे हे. काल उद्या ह्या ठिकाणी बऱ्यापैकी स्नो पडायला पाहिजे, चान्सेस आहेत. बघू आता. मग सोप्या कसं वाटतंय पाठीमागं बर्फ? हा सोप्या, मोकर गार वाजता मोकार गार वाजतंय. याच्या आईचं मोकार आहे. खजुराचा मनुके झालेला आहे. हा, याचा पार मनुक्याचा खजुराचा मनुको. पण छान आहे मित्रांनो. आता हे बहुतेक हे ॲपलचे झाड आहेत आजूबाजूला, इथले नाही पण असतील, एखादे वेगळेच झाड आहेत मित्रांनो. आता जस्पामध्ये आणि चांगला आहे, बर्फ चांगला आहे. हे पाठीमागं बघा, हे बघा खाली हे बर्फच बर्फ आहे. सकाळी फक्त स्नोफॉल व्हावं यार, एवढ्यासाठी लांब आलो आहे. काहीतरी चला. आणि अनप्लॅन नाही, उद्याचं माहीत नाही कुठं दिवस उजाडेल तिकडं, आणि शक्यतो तसंच फिरलं पाहिजे. चांगलं आहे जस्पा. आणि जो स्टे केला ना त्या ठिकाणी नक्की राहा, हॅपी सिंग आहे, चांगलं आहे त्याचा, रिजनेबल रेटमध्ये. सकाळी उठल्यानंतर आता तुम्ही आता नजारा बघू शकता, पूर्ण बाहेर बर्फ आहे. बस अशी लाईफ जगायची. ही आमच्या मित्राची जेसीची हारियर फक्त आम्हाला भेटायला आलता. एक टी शर्ट आणि नाईट पॅन्ट, त्याच्यावर त्याला डायरेक्ट आम्ही इकडं मनालीपासून वरती अटल टनल क्रॉस करून 60 ते 70 किलोमीटर वरती लेह मनाली हायवेवरती आपल्याला हे किलाँग, त्याच्यानंतर जस्पा आणि दारचा हे बघू शकता तुम्ही. जबरदस्त मित्रांनो. एक सजेशन देईन, रात्री थंडी विचारूच नका बाबा. बाबा एवढं टेम्परेचर खतरनाक असतं ना. प्रत्येकाने थर्मल 100% घेऊन या, इनर थर्मल. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगन, ज्या ठिकाणी स्टे करताना त्याला लिटरली सांगा भाऊ, गरम पाण्याची सोय असेल तरच राहा. हीटर वगैरे सर्वच देतात, त्याचं काय रूम हीटर काय लय मोठा प्रश्न नाही. पण तुम्हाला जेव्हा जेव्हा पाहिजे ना पाणी यूज करण्यासाठी, तेव्हा गरम पाणी घ्या बाबांनो. थंड पाण्याचा विषयच नाही, डायरेक्ट तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवल्यासारखंच वाटणार, एवढं खतरनाक पाणी. काल आम्ही तर होतो -15-16 टेम्परेचर गेलं तिथं. पण छान आहे, एक काहीतरी वेगळा अनुभव. बघू आता. आता इकडं तर वरती बहुतेक आम्हाला जायला नाही मिळणार, कारण वरती खूप स्नोफॉल झालेला आहे. मग आता आमचा प्लॅन असा राहील, अजून आमच्याकडे 3-4 दिवस आहेत. आता काय करायचं. आता आम्ही शक्यतो 4 दिवसामध्ये असा प्लॅन करणार आहे की इथून आमचं चाललं आहे, काजाकलपत्र होणार नाही, पण बहुतेक आम्ही चिटकुल म्हणजे आपलं शिमलाच्या तिथं नंतर नरकंडा, रिकाँगपिओ आणि चिटकुल बहुतेक हा करण्याचा प्रयत्न राहील आमचा. बघू. मला रोड दाखवतो, काय खतरनाक खरंच. आपले हे बॉर्डरचे रोड जबरदस्त बनलेले आहेत. असले रस्ते आहेत प्युअर डांबराचे, तसला सिमेंटी वगैरे काय विषयच नाही.
आणि हे सगळे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन BRO ते करतं आणि छान आहेत. ह्या गावामध्ये फक्त आता 2च होमस्टे उघडलेले. होमस्टे नाही म्हणता यायचं, हे स्टेकेशन, जिस्पा डायरीज आणि ग्लॅम फायर. आता हे त्यांचं रेस्टॉरंट आहे, माझे मित्रच आहेत, हॅपी सिंग. आणि हे पाठीमागं स्टेकेशन आहे, चांगलं आहे. हे तुम्ही आता डोंगर वगैरे काय विषय नाही मित्रांनो. हा माझा मित्र सोप्या, लहानपणीचा मित्र आहे, त्याला पण असाच टाकून आणलेला आहे. मग सोप्या कसं वाटतंय? हा, रात्री झोप नाही झाली पण आहे ना. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. कशात तरी कॉम्प्रोमाइज कशात कॉम्प्रोमाइज बाबा, आमची रात्र जागण्यात गेली. एवढी थंडी बेकार ना. आणि सर्वात महत्त्वाचं, इथं तुम्हाला हाय ॲटिट्यूड सिकनेस जाणवणार आणि त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला इथं श्वास घेण्यासाठी थोडा का होईना त्रास होणार. त्यासाठी तुम्ही हिरो डायमॉक्स, हां हिरो तसलं हिरो पण ती करायचीच नाही. त्या डायमॉक्स वगैरे टॅबलेट वगैरे हे त्या सगळ्या ठेवण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून तुम्हाला ॲसिडिटी असेल, जे काय थोडेफार प्रॉब्लेम वाटतात, होऊ शकतात, ते सगळंच घेऊन या. इकडं काहीच मिळत नाही. पण छान आहे. चला, मॉर्निंग तर आमची छान झाली. बघू आता पुढं. आता आम्ही जिस्पा व्हॅलीवरनं निघालोय दारच्या, आणि आता बघू पुढं काय होत आहे. हाँ, शिलोंग पास कौन सा पास है वो? श्रृंखला पास. चलो देखते हैं क्या है क्या नहीं सिस्टम. अगर छोड़ा तो अच्छा है भाई, उधर बहुत हेवी स्नोफॉल हो रहा है. चलो चलो. आत्ता आम्ही आलोय सिसू या ठिकाणी. आता हा सिसूचा खाली लेक, पलीकडल्या बाजूला ॲक्टिव्हिटीसाठी बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आहेत. वातावरण लय थंड आहे, बेकार. कैसा है भाई सिसू? अच्छा है. हाँ, सिसु लेक सिसू लेक बहुत ठंड है भाई. और इधर ये भी चालू हो गया है थोड़ा. अरे ऊपर तो देख स्नो है बहुत. इधर एयर क्वालिटी इंडेक्स 0 है अभी. प्युअर एअर. छान आहे. चला आता पुढे जाऊन बघू. काय आता अटल टनलकडे जाणार आहे मी आता पुढं.